वाई तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंतनगर गटातून रोहित वाडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपच्या वतीनं दाखल केला। अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली असून ही लढाई आता केवळ निवडणूक नसून ती तत्वांची आणि सत्याची असल्याचं स्पष्ट केलं। निवडणूक मी लढवावी अशी लोकांची इच्छा होती आणि भावना म्हणायला गेलं तर एक 30-32 वर्षाच्या तरुणाला विरोध करायला किंवा त्याच्या विरुद्ध निवडणूक लढवायला अनेक वर्ष जो राष्ट्रवादीचा हाडवैरी राहिलेला आहे, कट्टर विरोधक राहिलेला आहे, त्यांना पक्षात घ्यावं लागतं। त्यातूनच राष्ट्रवादीची मानसिकता ही पराभवाच्या दिशेने आहे हे स्पष्ट झालेलं आहे। याच्या अगोदर तुम्ही निष्ठावंत म्हणून सत्ताधारी पक्षासोबत काम करत होता, मात्र अशी काय वेळ आली की तुम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला? पहा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्हाला सन्माननीय नामदार मकरंदाबा पाटील यांच्याकडून अपेक्षा होती की ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील, परंतु मला माझ्यासोबतच इतर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती आहे। त्यांच्यावरती हा जो निर्णय थोपवला गेलाय त्याचं उत्तर हे मतदानातून वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनता नक्की देईल। सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय सांगावं वाटतंय? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मला इतकं सांगावंसं वाटतंय की आपण आजवर कुणाशी वैयक्तिक आपले भांडण नसताना केवळ पक्षासाठी आपण अनेक लोक भागातील आपल्या अंगावर घेतल्या, परिणामी भांडणं केली, केसेस घेतल्या। आज त्यांच्या भावनांचा विचार करायला हवा होता, परंतु तसं काही झालं नाही। त्याच्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या सर्व कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती नक्कीच आहे। सध्याची होणारी लढत जी आहे ती तुल्यबळ होईल असं वाटतंय? होय, निवडणुकीला आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने पाहावं लागेल। निवडणूक ही दोन माणसांमध्ये न होता दोन विचारधारांमध्ये आमची लढाई तत्वांची लढाई आहे, सत्याची लढाई आहे। आता बळ कुणाचं जास्त आहे ही जनता निकालातून दाखवूनच देईल। दहशत करण्याचा प्रयत्न होईल निवडणुकीत असं वाटतंय का? वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा संप्रदायाला मानणारा भाग आहे। आजवर इथे कधीही दहशतीला, दादागिरीला, गुंडगिरीला खतपाणी घातलं गेलं नाही। जनतेला ते अमान्य आहे, तरी कोणी प्रयत्न केलास तर दहशतीला हे उत्तर दिलं जाईल आणि सर्व प्रकारची दहशत आम्ही मोडून काढू। दरम्यान रोहित वाडकर यांनी सांगितलं की आपण दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम केलं, मात्र पक्ष नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळेच आपल्याला हा मार्ग स्वीकारावा लागला। अनेक वर्षे पक्षासाठी विरोधकांना अंगावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीची मानसिकता आता पराभवाच्या दिशेनं झुकली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, प्रगती टाइम्स न्यूज, वाई।